नमस्कार मित्रांनो, जनगणना 2026-27 ची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. जनगणना 2026-27 करता आपल्याला म्हणजे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना एक महत्त्वाची साहित्य किट मिळणार आहे. तर मित्रांनो, नेमकं त्या साहित्य किटमध्ये काय असणार आहे, कोणकोणते साहित्य असणार आहे, कधीपर्यंत मिळणार आहे, कुठून मिळणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जनगणना 2026-27 ची आणखी एक महत्त्वाची अपडेट आता आपण पाहणार आहोत. प्रगणक व पर्यवेक्षकांना मिळणार आहे जनगणना साहित्य किट. अत्यंत महत्त्वाची किट असणार आहे मित्रांनो. या जनगणनेदरम्यान आपल्याला संपूर्ण कामकाज करण्यासाठी एक महत्त्वाची साहित्य किट देण्यात येणार आहे आणि त्या साहित्य किटमध्ये नेमके कोणकोणते साहित्य असणार आहे, कशा पद्धतीचे असणार आहे, कोणत्या कामात येणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, जनगणना 2026-27 करिता जर आपलं कर्तव्य असेल, आपण प्रगणक असाल किंवा पर्यवेक्षक जर असाल, तर आपल्याला एक साहित्य किट मिळणार आहे आणि त्या साहित्य किटमध्ये कोणकोणते साहित्य असणार आहे, ती किट कधीपर्यंत मिळणार आहे, कुठून मिळणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, जनगणना 2026-27 देशामध्ये मित्रांनो जनगणना होणार आहे आणि संपूर्ण देशातील कर्मचाऱ्यांसाठी ज्यांचा कर्तव्य आहे त्यांना ही किट जी आहे ती मिळणार आहे. तर किटमध्ये काय असेल, या किटमध्ये साधारणपणे लोगो असलेली पॅड असणार आहे, लोगो असलेली एक टोपी असणार आहे, त्यानंतर आयडेंटिटी कार्डची दोरी वगैरे असणार आहे, मार्कर पेन, पेन्सिल, खोडरबर आणि शॉर्पनर याचा समावेश असणार आहे. मित्रांनो, ही जी जनगणना ही डिजिटल पद्धतीने होणार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि 2 टप्प्यामध्ये होणार आहे. तर मित्रांनो, यासाठी मानधनसुद्धा आपल्याला मिळणार आहे. मानधनाचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेला आहे. मित्रांनो, ही जी जनगणना आहे ही डिजिटल पद्धतीने होणार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. यामुळे या किटचा उपयोग जे आहे ते आपल्याला कागदपत्र जे आपल्याला ठेवायचे आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी होणार आहे. जनगणना साहित्याबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही या गोष्टीचा तपास करू शकता. तर मित्रांनो, जर आपल्याला अजूनपर्यंत जनगणना किट जर मिळालेली नसेल तर आपण आपले नोडल अधिकारी वगैरे आहे त्यांच्याशी आपण संपर्क करून घेऊ शकता. तर मित्रांनो, या जनगणना किटमध्ये कोणकोणत्या वस्तू असणार आहे, कोणकोणते साहित्य असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. नोटपॅड असणार आहे जनगणना लोगोसह, त्यानंतर मार्कर पेन असणार आहे, पेन्सिल, खोडरबर आणि शॉर्पनर वगैरे असणार आहे, त्यानंतर बॉलपेन असणार आहे, त्यानंतर आय कार्ड पाऊच आणि लॅनियार्ड ओळखपत्रासाठी असणार आहे, त्यानंतर लोगो असलेली एक पांढरी टोपीसुद्धा आपल्याला मिळणार आहे उन्हापासून बचावासाठी, कारण मित्रांनो संपूर्ण जनगणना आपण पूर्ण उन्हाळ्यामध्ये हे करत आहोत. त्यानंतर कागदपत्र ठेवण्यासाठी एक बाइंडर क्लिप्स असणार आहे आपल्याकडे. तर संपूर्ण हे जे साहित्य असणार आहे मित्रांनो त्या जनगणना साहित्य किटमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, ही जी साहित्य किट असणार आहे जनगणना 2027 जी प्रामुख्याने 2026-27 मध्ये आयोजित आहे, तर प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी ही जे किट असणार आहे साहित्य किट ही असणार आहे. तर या साहित्य किटमध्ये नेमका कोणकोणते साहित्य असणार आहे, कशा पद्धतीचे असणार आहे आणि ही जी साहित्य किट आहे मित्रांनो ही आपल्याला इंडिया पोस्ट म्हणजे पोस्टाद्वारे आपल्याला मिळणार आहे किंवा मग जे आपले नोडल अधिकारी वगैरे आहे किंवा आपले वरिष्ठ स्तरावरून आपल्याला ती प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की आपल्याला अजूनपर्यंत ही किट प्राप्त झाली की नाही झाली. आमच्याकडे अजूनपर्यंत प्राप्त व्हायची आहे मित्रांनो आणि प्रशिक्षणामध्ये सुद्धा याबाबत काहीही असं अधिकृतपणे सांगितलेलं नाही कधीपर्यंत प्राप्त होईल, परंतु आपणाला ही जी किट असणार आहे साहित्य किट ही सर्वांना मिळणार आहे. ज्यांचे कर्तव्य असणार आहे जनगणनेसाठी त्यांना सर्वांना ही किट मिळणार आहे आणि या किटमध्ये जे काही साहित्य आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि ही जी किट आहे मित्रांनो लगेचच आपल्याला आता प्राप्त होणार आहे. कारण मित्रांनो, आपली प्रत्यक्ष घरगणना जो आहे, जे पहिला टप्पा आहे जनगणनेचा घरगणना, ती आपली 16 मे पासून सुरू होत आहे आणि लवकरच ही जी किट आहे आपल्या सर्वांना ती प्राप्त होणार आहे. बाय पोस्ट मिळेल किंवा वरिष्ठ स्तरावरून प्राप्त होईल, परंतु लवकरच ती मिळणार आहे. तर मित्रांनो, जनगणना 2026-27 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.